वसा जनसेवेचा. जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत असतानाच प्रशासनाने मोठा खुलासा करत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल 18,83,000 लिटर पेट्रोल डिझेलचा साठा दाखल झाल्याने इंधन संपणार या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी नागरिकांना स्पष्ट शब्दात आवाहन करत अफवांवर विश्वास ठेवू नका, अतिरिक्त इंधन खरेदी टाळा आणि गरजेपुरतेच पेट्रोल डिझेल घ्या असे सांगितले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार BPCL, HPCL आणि IOCL या तिन्ही कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा करण्यात आला आहे. त्यामध्ये 7 लाख लिटर पेट्रोल तर 11,83,000 लिटर डिझेलचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधन सुरळीत उपलब्ध असून वितरणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनालाही सतर्क करण्यात आले आहे. पुढील काही दिवसातही नियमित इंधन पुरवठा सुरू राहणार असल्याने नागरिकांनी घाबरून गर्दी करू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. बंदोबस्तासाठी कर्मचारी दिलेले आहेत आणि त्यांना सांगितले की शेतकरी बांधवांना प्राधान्याने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होईल याची काळजी घ्यायची आहे. परवापासून थोडी परिस्थिती आता कंट्रोलमध्ये पण आलेली आहे. तर आता एकच इश्यू आहे की टँकर पटापट खाली होत आहेत आणि शेतकरी पण मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्यामुळे ती सर्क्युलेशन आमचं कंप्लीट व्हायला थोडा वेळ लागतो. माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती राहील की आम्ही डिझेल आणि पेट्रोलच्या पुरवठ्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. कंपन्यांशी आमचं बोलणं चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल कमी होईल त्या ठिकाणी आमचे अधिकारी आम्हाला लगेच सांगतात की या ठिकाणी थोडा इश्यू आहे. आम्ही कंपन्यांशी बोलतो आणि तिथं डिझेल सप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. डिझेल आणि पेट्रोल मिळेल याची पूर्ण आम्ही हमी घेत आहोत. फक्त त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करायचं आहे. काळा बाजाराच्या संदर्भात माझ्या म्हणजे ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत उदाहरण सांगायचं तर तहसीलदारांना मी परवा सर्व गावातल्या गाव पातळीच्या पोलीस पाटलांची बैठक घ्यायला लावली होती आणि त्यांना सांगितलं होतं की गावामध्ये जर कुठं असं कोणी एखादा कल्प्रिट साठेबाजी करत असेल पोलीस पाटलांकडून ती माहिती आपल्यापर्यंत घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करू. शहरी भागामध्ये SP साहेब आहेत किंवा आम्ही आमची जी पुरवठा यंत्रणा आहे ते स्वतः लक्ष ठेवून आहे. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.